महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड आणि नॉर्वेच्या हायके यांच्यात सामंजस्य करार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला. सामंजस्य कराराची अनेक वैशिष्ट्ये असून या करारामुळे मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक अधिक गतिमान, शाश्वत आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होईल. तसेच राज्यातील सागरी पायाभूत सुविधांच्या विकासालाही चालना मिळणार आहे. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवला. अवघ्या 4 दिवसात पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले. देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय जवानांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या ऐतिहासिक मोहिमेला आज 1 वर्ष पूर्ण होत असून या मोहिमेत भारतीय सैन्याने दाखवलेल्या अदम्य धैर्याचे कौतुक होत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान 2026 अंतर्गत उत्तर मध्य मुंबई जिल्हा आयोजित अभ्यास वर्गात हमारा इतिहास एव विकास या विषयावर उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ग्रीनफील्ड शिप बिल्डिंग क्लस्टर उभारण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यातील दिघी येथील प्रस्तावित स्थळाबाबत तयार करण्यात आलेल्या तांत्रिक आर्थिक सुसाध्यता अहवालासंदर्भात आज मंत्रालयातील पालकमंत्री नितेश राणे यांच्या दालनात सादरीकरण पार पडले. जहाज बांधणी व सागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग या 3 स्थळांच्या तांत्रिक क्षमता, समुद्रातील खोली, भूगर्भीय स्थिती, संपर्क व्यवस्था आणि भविष्यातील औद्योगिक संधींचा आढावा या सादरीकरणात घेण्यात आला. नागपुरात तणावाचे वातावरण. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरुम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवून 4 किलोमीटर फरफटत नेल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यातच ही घटना घडली आहे. यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था किती खालावली आहे हे स्पष्ट होते. नागपूरसह राज्यभरात वाळू आणि मुरुम माफियांचे साम्राज्य बळावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाळू व मुरुम माफियांवर कठोर कारवाई करून त्यांना चाप बसवावा. नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर मुंबईतील नाले सफाई कामांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. तर महापौर आणि उपमहापौरांमध्ये समन्वय नसल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. याबाबत महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मे अखेरपर्यंत 80% नाले सफाई पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर जरा नियमांनी चाला, नियमांनी. किशोरी पेडणेकर यांचा मिश्किल टोला. किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला. महापौर जेव्हा पाहणी करत आहेत तेव्हा कुठलेही अधिकारी नाही, स्वतःच्याच पक्षाचे लोक घेऊन फिरताना दिसत आहेत, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. भाजपाला संपूर्ण देशाला आग लावायची आहे. खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपला संपूर्ण देशाला आग लावायची आहे आणि ही आग पूर्ण झाली की लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ममता बॅनर्जींचा पराभव हा अहंकारामुळे झाला, अशी टीका नवनाथ बन यांनी केली. नवनाथ बन यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा गळा घोटायला काँग्रेस मागे पुढे बघणार नाही, असं वक्तव्य नवनाथ बन यांनी केलं आहे.